नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत एन ऑर गेट म्हणजे काय किंवा त्याच्या ट्रूथ टेबल विषयीची माहिती आज घेणार आहोत। त्याचबरोबर आज आपण एन ऑर गेट ब्रेडबोर्ड वरती माउंट करून त्याचं ट्रूथ टेबल परफॉर्म करून पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। एन ऑर गेट हे ऑर गेटचं इन्व्हर्टिंग गेट आहे। याच्यामध्ये ऑर गेटमध्ये जे आपल्याला आउटपुट्स मिळतात त्याचे इन्व्हर्टेड आउटपुट आपल्याला एन ऑर गेट्स मध्ये पाहायला मिळतात। एन ऑर गेटचा सिम्बॉल आपल्याला काही अशा प्रकारे पाहायला मिळतो। याच्यामध्ये आपल्याला दोन इनपुट आहेत, ए आणि बी, व एन ऑर गेटमध्ये इन्व्हर्टिंग आउटपुट्स आपल्याला पाहायला मिळतात। इक्वल टू ए प्लस बी इंटू इन्व्हर्टेड या स्वरूपात आपल्याला याचा सिम्बॉल पाहायला मिळतो व याचा आउटपुट आपल्याला y इक्वल टू ए प्लस बी इन्व्हर्टेड या स्वरूपात पाहायला मिळतं। याचं ट्रूथ टेबल आता आपण जाणून घेणार आहोत। त्याच्या आधी आपल्याला ऑर गेटचं ट्रूथ टेबल माहित असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपण पहिल्यांदा ऑर गेटचं ट्रूथ टेबल पाहत आहोत। ऑर गेटमध्ये सुद्धा आपल्याला दोन इनपुट असतात, ए आणि बी, व आउटपुट आपल्याला y इक्वल टू ए प्लस बी या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो। जर ए 0 आहे, बी 0 आहे तर आउटपुट आपल्याला 0 मिळणार आहे। ए 0 आहे, बी 1 आहे तर आउटपुट इथे आपल्याला 1 मिळेल। ए 1 आहे, बी 0 आहे, आउटपुट पुन्हा आपल्याला इथे 1 मिळणार आहे। ए 1 आहे, बी 1 आहे तर आउटपुट पुन्हा आपल्याला 1 इथे मिळणार आहे। हे आपल्याला ऑर गेटमध्ये पाहायला मिळतं। ऑर गेट विषयीची संपूर्ण माहिती माझ्या YouTube चॅनलवरती आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। तर ऑर गेटवरून जे ऑर गेटचे जे आउटपुट्स आहेत हे आपल्याला एन ऑर गेटमध्ये टोटली इन्व्हर्टेड मिळतात। म्हणजे 0 असेल तर तिथं 1 मिळणार, 1 असेल तिथे 0 मिळणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत एन ऑर गेटचं ट्रूथ टेबल। एन ऑर गेट ट्रूथ टेबल याच्यामध्ये आपल्याला सेम ए आणि बी इनपुट आहेत व आउटपुट आपल्याला y इक्वल टू ए प्लस बी इन्व्हर्टेड मिळणार आहे। तर इथे जर इनपुट ए 0 असेल व इनपुट बी 0 असेल तर आउटपुट आपल्याला इथे 1 मिळणार आहे। तसेच इनपुट ए 0 आहे, इनपुट बी 1 आहे तर आउटपुट आपल्याला 0 मिळेल। इनपुट ए 1 आहे व इनपुट बी 0 आहे तर आउटपुट आपल्याला 0 मिळणार आहे। जर इनपुट ए 1 आहे व इनपुट बी 1 आहे तर आउटपुट आपल्याला 0 मिळणार आहे। अशा प्रकारे एन ऑर गेटचं ट्रूथ टेबल आपल्याला पाहायला मिळतं। या ट्रूथ टेबलमध्ये सेम ऑर गेटच्या इन्व्हर्टेड आउटपुट्स पाहायला आपल्याला मिळत आहेत। जसे की इथे 0 0 0 आहे तर इथं 0 0 1 आहे, इथं 0 1 आहे तर 0 येत आहे, तर इथं 0 1 ला 1 येत आहे। म्हणजे काय तर ऑर गेटचे जे आउटपुट्स आहेत हे टोटली इन्व्हर्टेड आउटपुट आपल्याला इथे पाहायला मिळतात। म्हणजे 0च्या जागी 1 व 1च्या जागी टोटली 0 पाहायला मिळत आहेत। तर हे ट्रूथ टेबल आपण ब्रेडबोर्डवरती माउंट करणार आहोत आणि ते परफॉर्म करून पाहणार आहोत की या सर्व कंडिशन कशा प्रूव्ह करता येतात। तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। पहिली गोष्ट आपल्याला 100 ओहमचा रेझिस्टर हवा आहे। त्यानंतर आपल्याला 10K चे 2 एनॉस म्हणजे 2 क्वांटिटीमध्ये रेझिस्टर हवे आहेत। तिसरी गोष्ट आपल्याला एलईडी हवा आहे। त्यानंतर चौथी ट्रान्झिस्टर्स आपल्याला लागणार आहेत, ते आपण घेतले आहेत BC547C हे ट्रान्झिस्टर्स आपण इथे यूज केलेले आहेत। तसेच पाचवी गोष्ट आपल्याला जी लागणार आहे ते पुश बटन्स लागणार आहेत आपल्याला।
हे सुद्धा आपल्याला 2 NOS लागणार आहेत, म्हणजे 2 क्वांटिटी लागणार आहे. त्यानंतर 6वी गोष्ट आपल्याला ब्रेडबोर्ड लागणार आहे. ब्रेडबोर्ड आपल्याला इथे लागणार आहे. तर या सर्व साहित्याच्या मदतीने आपण NOR गेटचं ट्रूथ टेबल परफॉर्म करून पाहणार आहोत. तर त्यासाठी आता आपण जाणून घेणार आहोत याची सर्किट डायग्राम काय आहे. आपण जाणून घेणार आहोत याची सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम मध्ये प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे 9 व्होल्टचा पॉझिटिव्ह सप्लाय द्यावा लागणार आहे 2 पुश बटन्सना. इथे आपण 2 पुश बटन्स कनेक्ट केलेले आहेत. पुश बटन 1, पुश बटन 2, पुश बटन 1 आणि हे 2 आहे. याच्या पुढे आपण 10K चे 2 रेजिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत. 10K चे याला आपण R2 व R3 असं म्हणूयात. त्याच्या पुढे आपल्याला इथे 2 ट्रान्झिस्टर्स कनेक्ट करायचे आहेत BC547C. हा त्याचा बेस आहे. कलेक्टर टर्मिनल, इमिटर टर्मिनल. तर ट्रान्झिस्टर T1 असं 1 नाव देऊया व याला ट्रान्झिस्टर 2 असं नाव देऊया. ट्रान्झिस्टर 1 च्या इमिटर टर्मिनलला, या इमिटर टर्मिनलला आपण इथे ग्राउंड करत आहोत. तर ट्रान्झिस्टर 2 च्या सुद्धा इमिटर टर्मिनल इथं पण ग्राउंड करत आहोत. ट्रान्झिस्टर 1 च्या टर्मिनलला आपण इथे 100 ओहमचा एक रेजिस्टर कनेक्ट केला आहे व ह्याला 9 व्होल्टचा पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे. इथे आपण पॉझिटिव्ह सप्लाय दिलेला आहे व इथून एक आपण एलईडीचं कनेक्शन घेतलेलं आहे व ते इथे आपण त्याला ग्राउंड करत आहोत. तसेच या कलेक्टर टर्मिनल पासून एक कनेक्शन ट्रान्झिस्टर 2 ला आपण कनेक्ट केलेलं आहे. अशा प्रकारे इथून हा आपला एलईडी आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्किट डायग्राम इथे पाहायला मिळत आहे. आता या सर्किट डायग्राम वरून आपण आजचं NOR गेट परफॉर्म करून पाहणार आहोत. या सर्किट डायग्रामवरून मी ब्रेडबोर्डवरती पूर्णपणे कॉम्पोनंट्स माउंट केलेले आहेत. इथे आपण 100 ओहमचा रेजिस्टर यूज केलेला आहे. हे आपले 2 ट्रान्झिस्टर्स आहेत BC547C. इथे एलईडीचं कनेक्शन दिलेलं आहे. 2 पुश बटन्स आहेत व 10K चे 2 रेजिस्टर्स इथे कनेक्ट केलेले आहेत. तर आता आपण ह्याला 9 व्होल्टचा बॅटरी सप्लाय देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की मी इथे बॅटरीचा सप्लाय दिल्यानंतर आपला एलईडी ऑन झालेला आहे. तर इथे आपण ट्रूथ टेबल परफॉर्म करणार आहोत. जर आपली A आणि B हे 2 इनपुट 0-0 असतील तर आपणाला इथे आउटपुट हे 1 मिळणार आहे. मी दोन्ही सुद्धा इनपुट्स आता A आणि B हे दोन्ही इनपुट मी 0 कंडिशनला ठेवले, त्यावेळी माझा एलईडी ऑन आहे. आता आपण सेकंड कंडिशन बघत आहोत. A जर 0 असेल व B 1 असेल तर आउटपुट मला 0 मिळेल. तर मी इथे A स्विच B आहे, तर B ला मी 1 कंडिशन देत आहे, त्यावेळी एलईडी ऑफ होत आहे. म्हणजे आपली ही कंडिशन इथे प्रूव्ह होत आहे. या दोन्ही कंडिशन इथे प्रूव्ह होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. थर्ड कंडिशन आहे, जर A 1 आहे व B 0 आहे तर आउटपुट 0 मिळणार. मी A आणि B इथे A ला मी काय करत आहे, 1 कंडिशन देत आहे, त्यावेळी एलईडी ऑफ होतोय. म्हणजे इथे ही कंडिशन प्रूव्ह होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर जर दोन्ही स्विच जर 1-1 कंडिशनला असतील, म्हणजे इनपुट A 1 असेल व इनपुट B जर 1 असेल तर आउटपुट आपल्याला इथे 0 पाहायला मिळणार आहे. आउटपुट इथे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे,
0 पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मी आता काय करत आहे तर दोन्ही स्विच एकत्र प्रेस करत आहे, तर एलईडी ऑफ होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर आपले ही कंडिशन इथे प्रूव्ह होताना पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, NOR गेट या ट्रूथ टेबल व त्याची ब्रेडबोर्डवरती माउंट करण्याची पद्धत तसेच सर्किट डायग्राम याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येत जाईन. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.